पालकमंत्री पदाची घोषणा झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 पालकमंत्री पदांना स्थगिती देण्यात आली, कसं बघता ते? नाही, आता इतक्या उशिरा पालकमंत्री होणं, त्याचबरोबर जो काही घोळ घातला गेलेला आहे, अनेक लोकांचं काम कुठल्या जिल्ह्यात आहे, तो कुठला जिल्हा चांगला सांभाळू शकतो याचा काही अभ्यास न करता हे सगळं केलं गेलेलं आहे. आणि 3 पक्षांच्या या सरकारमध्ये खूप वैचारिक ओढाताण आहे, राजकीय ओढाताण आपण बघतोय. परंतु ज्या लोकांना द्यायला पाहिजे त्यांना दिलं नाही. अनेक लोकांना जिथे पाहिजे होते तिथे, नाशिकच्या लोकांना कोणाला हिंगोली दिलं आहे, कोणाला नंदुरबार दिलं आहे, जळगावच्या मंत्र्याला नाशिकला दिलं आहे. त्यामागचे उद्देश आणि काही लोकांना, सगळ्या लोकांना कळतं. हल्ली पब्लिक आपलं सुज्ञ झालेलं आहे आणि त्यामुळं एक वैचारिक गोंधळ उडालेला आहे, समन्वयाचा अभाव त्या ठिकाणी आहे आणि 3 पक्षातली मतभेद यामधून दिसून येतात, हे या ठिकाणी मला वाटतं. खरं तर रायगडच्या सुद्धा पालकमंत्री पदाला स्थगिती दिलेली आहे. आदिती तटकरे त्या ठिकाणी पालकमंत्री आहेत. खरं तर राष्ट्रवादीचं एकच आमदार आहे तरी पण पालकमंत्री देण्यात येते, म्हणजे काय? नाही, आता तेच मी सांगितलं ना की ज्या जिल्ह्यात ज्या पक्षांचे आमदार आहेत त्या ठिकाणी त्या पक्षाचा पालकमंत्री दिला पाहिजे असं सूत्र असतं, एक समन्वय असतो. असं असताना सुद्धा फक्त राजकीय अट्टाहासापोटी किंवा काही लोकांचे वेस्टेज इंटरेस्ट ज्याला म्हणतो आपण, त्यापोटी हा सगळा खेळ चाललेला आहे. आणि जाहीर यादी केली दुपारी, लगेच 1 दिवसामध्ये त्याला स्थगिती दिली. यामधून या महायुतीमध्ये किती बेबनाव आहे हे चित्र स्पष्ट होतं. तुमचे आमदार उत्तमराव जानकर 23 तारीखला जंतर मंतरवर ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करणार आहे, या सत्याग्रहात तुम्ही यामध्ये काही सर्व सहभागी? हो, आम्ही सर्व त्या ठिकाणी सहभागी होणार आहोत. महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते त्या ठिकाणी सहभागी होतील. आणि जानकर साहेबांनी या देशाच्या लोकशाहीला जो काही धोका वाटतोय ईव्हीएमचा, त्या दृष्टिकोनातून हे उचललेलं फार मोठं पाऊल आहे. याचं पूर्ण राज्यव्यापी देशव्यापी आंदोलन होईल असा त्या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे. सर, खरं तर अजित पवारांना पण बीडचं जे ते पालकमंत्री पद दिलेलं आहे, धनंजय मुंडे वापस नाराज असल्याची चर्चा सुरू आहे, कसं बघतात? नाही, धनंजय मुंडेंनी मागूनच घेतले ना, दादांना द्यावं असं धनंजय मुंडेची मागणी होती. खरं म्हणजे त्याऐवजी दुसऱ्या कोणाला द्यायला पाहिजे होतं. म्हणजे दादांनी घेतलं, ठीक आहे, दादा त्या ठिकाणी चांगलं काम करतील, परंतु धनंजय मुंडेची सुद्धा मागणी त्या ठिकाणी होती आणि त्यामुळं त्यात काय फार वेगळं झालं असं काही मला वाटत नाही. पवारसाहेबांची भेट घेतली, काय चर्चा वगैरे काय वेगळा पक्षात? नाही, आता आम्ही रुटीनमध्ये मुंबईला आल्यानंतर साहेबांची भेट घेतो. पक्षामध्ये नेहमीच मी 2-4 जिल्ह्याचा प्रभारी आहे, त्याची माहिती देणं असेल किंवा मुंबईत आल्यानंतर साहेबांची भेट घेणं हा आमचा ठरलेला कार्यक्रम आहे. सर, तुम्ही खरं असतं म्हटलं 2-4 जिल्ह्याचा प्रभारी आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. राष्ट्रवादी स्वबळावर 50 जागांवर उमेदवार देईल अशा चर्चा, काय नेमकं तथ्य होतं? नाही, आता आम्ही महाविकास आघाडीमध्ये लढलोय आणि महाविकास आघाडीच्या विधानसभा लोकसभा एकत्र आम्ही निवडणुका लढलोय. आमचे कार्यकर्ते आमच्याकडे झटलेले आहेत. आता स्वबळाचा नारा देत असताना त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा हिताचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेऊ. शेवटी आम्ही, कारण कसं होतं की आमच्या निवडणुकांना आम्ही एकत्र लढलो विधानसभा लोकसभेला, आणि आता जेव्हा कार्यकर्त्यांना लढायची वेळ तेव्हा आम्ही जर वेगळे लढलो तर आमच्या वेगळ्या लढल्याचा फायदा हा समोरच्या लोकांना होऊ शकतो. त्यामुळं तो धोका न पत्करता मला वाटतं महाविकास आघाडी एकत्र या निवडणुकीत सामोरं जावं असं माझं मत आहे. खरं तर मागे 288 जागांची देवाणघेवाण किंवा वाटप करताना विलंब झाला होता, त्याचा फटका बसला. आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं मुंबईचं जरी आपण पाहिलं 227 विभागांची देवाणघेवाण होईल का वेळेत असं वाटतं? नाही, होईल. यावेळेस मागे केलेल्या चुका टाळून नव्याने त्या ठिकाणी निवडणुकांना सामोरं जाताना अधिक चांगल्या पद्धतीने कसं आम्हाला काम करता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी आमचा राहील. राष्ट्रवादी किती जागेवर इच्छित आहे, किती जागा लढण्याची तयारी आहे? त्याची माहिती आमच्या महाराष्ट्राच्या राज्याचे आमचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत किंवा मुंबईचे अध्यक्ष राकेताई जाधव आहेत. त्या ठिकाणी त्या सगळ्यांची समन्वय साधून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्या सर्वांवर लवकर बैठक घेऊन त्यावर आम्ही काम करू. बीडचं पालकमंत्रीपद मला द्यायला पाहिजे होतं, दिला असं तर आनंद झाला असतो असं पंकजा मुंडे म्हणाले. कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजप असं बीडमध्ये सुद्धा चित्र पाहायला मिळतं का? नाही, मुंडे कुटुंबाबद्दलच बीड जिल्ह्याच्या लोकांचा आक्षेप आहे आणि त्यामुळे त्याबद्दल तो निर्णय त्यांच्या नेत्यांनी घेतला असावा. त्यांच्या कुटुंबातील आता लोक म्हणतात ना, तर सारंगी महाजनांनी सांगितलं आहे की दोघंही बहीण भाऊ त्याला कारणीभूत आहेत जे बीडमध्ये चाललं आहे त्याबद्दल. त्यामुळे त्यांच्या नेत्यांनी तो निर्णय घेतला असेल, त्यांना बघून दादांकडे तो दिला असेल पालकमंत्रीपद. एकनाथ शिंदे दरेगावी गेलेले आहेत. चर्चा अशा आहेत की भाजपचे नेते त्यांना जाऊन भेटू शकतील, कारण 2 पालकमंत्रीपद स्थगित करण्यात आले. कुठेतरी एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात कुठेतरी नाराजी आहे आणि ज्या वेळी काहीतरी असतं तेव्हा एकनाथ शिंदे दरेगावी जातात. नाशिकला सुद्धा दादा भुसेंनी यापूर्वी चांगलं काम केलेलं आहे. ते स्थानिक आहेत. माणिकराव कोकाटे साहेब कृषी मंत्री आहेत, ते स्थानिक होते. झिरवा साहेब कृषी मंत्री होते. असं असताना त्यांना त्या ठिकाणी न देता इतर ठिकाणी दिलेलं आहे. भुसे साहेबांना पालकमंत्रीपदच दिलं नाही. त्याबद्दल भरत श्रीगोपाळांची नेहमीची आधीची फार जुनी मागणी आहे. त्या जिल्ह्यामध्ये शिंदे पक्षाचे शिंदे सेनेचे अनेक आमदार त्या ठिकाणी आहेत.
असं असताना लोकशाहीमध्ये समन्वय साधून बहुमताच्या गोष्टीचा आदर केला जातो आणि बहुमत ज्या जिल्ह्यामध्ये ज्या पक्षाच्या आमदारांचं आहे त्यांना पालकमंत्रीपद द्यावं असा एक सरळसूत एक असं हे आहे, एक पायंडा आहे. परंतु या सरकारमध्ये अनेक असे पायंडे त्याच्याने धुळीस मिळवून अनेक गोष्टी फक्त स्वतःच्या हितासाठी आणि वेगवेगळे जे काही त्यांचे अजेंडे आहेत त्यासाठी हे केलं असं त्यामध्ये चित्र दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.